आदरणीय समाज बांधव, आदरणीय महोदय, आदरणीय मान्यवर आणि माझ्या आदरप्रिय मित्रांना सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझा नमस्कार, आदाब, सलाम. मी युनुस शेख, एक सामाजिक कार्यकर्ता तथा अध्यक्ष, निराश्रित निराधार लोकसेवा प्रकल्प. एक विषयाच्या अनुषंगाने या चित्रफितीच्या माध्यमातून मी आपल्या समक्ष आहे. विषयाची गंभीरता, विषयाची मार्मिकता आणि अतिशय महत्त्वाचं या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याचं माझं मुख्य उद्देश काय आहे, माझं हेतू काय आहे, सद्विवेकाने हे नंतर आपण ठरवणारच आहात. ही चित्रफित बनवताना, हे विचार व्यक्त करताना अतिशय गंभीरतेने मी स्वतः आधी या विषयाचं अवलोकन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. आणि कुठेतरी मला जाणवलं की हे विचार निवड माझेच नाही, तर वर्तमान काळातील आदरप्रिय माझा समाज असेल, आदरणीय माझे समाज बांधव असतील, आदरणीय मान्यवर, आदरणीय महोदय किंवा माझा आदरप्रिय विद्यार्थी मित्र असेल, माझा आदरप्रिय मित्रवर्ग असेल, पालक असतील, पाल्य असतील, आदरणीय गुरुजन असतील, आदरणीय शिक्षक महोदय असतील, कुठेतरी या सर्वांच्या मनाला हा विषय अतिशय गंभीरतेने आणि तेवढ्याच सद्विवेकाने समाज जागृती हा माझा मूळ उद्देश आहे. यामध्ये काही माझं चुकत असेल किंवा चुकलं असेल तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो आहे. आदरणीय मान्यवर, आदरणीय महोदय, विषय हा सर्वच विषयाला अनुसरून आहे. अधिक न बोलता मी मूळ विषयाकडे वळतो आहे. बालपण कालचे आणि आजचे, विद्यार्थी कालचा आणि आजचा, गुरुजी कालचे आणि शिक्षक आजचे, असे अनेक विषय घेऊन या चित्रफितीच्या माध्यमातून मी आपल्या समक्ष आहे. कालबाह्य होत चाललेली शालेय संस्कृती, कालबाह्य होत चाललेली आमची सामाजिक संस्कृती, शिक्षणाचे बाजारू रूप, भरकटणारी तरुणाई आणि लोकशाही समोरील गंभीर प्रश्न, या सर्वांना जबाबदार कोण? एक प्रश्न माझा समाजाला आहे, पालकांना आहे, शिक्षकांना आहे, तरुणांना आहे, माध्यमांना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकारणाला आहे, राजकीय व्यवस्थेला आहे. कधी काळी बालपण म्हणजे मातीचा सुगंध होता. मैदानावर धावणे, मित्रांसोबत खेळणे, शाळेच्या घंटेसोबत वर्गात धाव घेणे, गुरुजीच्या एका कटाक्षाने शांत होणे, चूक झाली तर शिक्षा मिळणे आणि त्याच शिक्षेतून शिस्त प्राप्त करणे, संस्कार व जीवनाचे धडे शिकणे, हे सारे बालपण आहे. परंतु आज त्याचे स्वरूप बदललेले आहे. हातात पुस्तकापेक्षा मोबाईल आहे. पुढे आपण बघणार आहोत मोबाईल ही तंत्रज्ञानाची व्यवस्था योग्य की अयोग्य. परंतु वर्तमान काळापेक्षा मैदानाची जागा मोबाईलच्या स्क्रीनने घेतलेली आहे. संवादापेक्षा सोशल मीडिया आहे. मित्रत्वापेक्षा आभासी संबंध आहेत. वाचनापेक्षा व्हिडिओ आहेत.
प्रश्न विचारण्यापेक्षा फॉरवर्ड करण्याची घाई अति जास्त आहे. प्रश्न विचारण्यापेक्षा स्वतःच्याच मनात गुंतलेले प्रश्न अधिक आहेत. मग एक प्रश्न पडतो आहे, आपण आपल्या मुलांना आधुनिक बनवत आहोत की त्यांच्या हातातून त्यांचे निरागस बालपण हिरावून घेत आहोत? थोडंसं बाळ रडलं की वर्तमान काळातील आई बघितलं की दिलं त्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल. पुढे हळूहळू हा जो बाळ आहे, हा बाळ त्या मोबाईलच्या ज्या चित्रफिती आहे त्याच्यामध्ये गुंततो. हळूहळू त्याला सवयी जडतात. हे योग्य की अयोग्य हे आपल्यालाच ठरवायचं आहे. असे अनेक प्रश्न आहेत. हा प्रश्न केवळ पालकांचा नाही, हा प्रश्न शाळेचा आहे, हा प्रश्न शिक्षकांचा आहे, हा प्रश्न समाजाचा आहे, हा प्रश्न माध्यमांचा आहे, हा प्रश्न राजकारणाचा आहे आणि शेवटी हा प्रश्न प्रत्येक भारतीय नागरिकांकरिता आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकांचा आहे. आणि त्या प्रत्येक भारतीय नागरिकाच्या अंतर्मनातील हा प्रश्न आहे. मूळ की बालपण कालचे कसे होते आणि बालपण आजचे कशा प्रकारे आहे? कालचे बालपण गरीब श्रीमंत असे विभागलेले नव्हते. एखाद्याच्या घरात खेळणी नसली तरी अंगण होते, मोबाईल नसला तरी मित्र होते, महागडे शिक्षण नसले तरी शिकण्याची जिद्द होती, शिकण्याची ओढ होती, महागडे क्लासेस नसले तरी शिस्तीचे गुरुजी होते, इंटरनेट नसले तरी पुस्तक होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसामध्ये माणुसकी होती. माणुसकी जपण्याची एक कला होती, एक गुणधर्म होता. आज वर्तमान काळ बघितलं तर सुविधा वाढलेल्या आहेत, परंतु समाधान कमी झाले आहे. आजच्या मुलांकडे अत्याधुनिक मोबाईल आहे, महागडे शिक्षण आहे, ऑनलाईन वर्ग आहेत, असंख्य माहिती उपलब्ध आहे, परंतु त्या माहितीच्या ज्ञानात आणि ज्ञानाच्या विवेकात रूपांतर करण्याची प्रक्रिया हे कुठेतरी दुर्बल होत चाललेली आहे. प्रचंड माहिती असली, परंतु त्या प्रचंड माहितीचा उपयोग हा सदुपयोग होत आहे की दुरुपयोग होत आहे याचं भान कुठेतरी आम्ही बाळगत नाही किंवा आम्ही ठेवलेलं नाही. परंतु विचार कमी होत आहे. संपर्क असंख्य आहेत, परंतु संवाद कमी होत आहे. फॉलोअर्स हजारो आहेत, परंतु मन मोकळे करून बोलणारे मित्र किती आहेत हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ही जी विसंगती आहे ही आपल्या समाजाला सामाजिक परिवर्तनाच्या एका विशिष्ट गंभीर लाटेवर घेऊन चाललेली आहे. याचे चित्र अतिशय गंभीर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कालचा विद्यार्थी कसं होतं आणि आजचा विद्यार्थी कसा आहे? तर कालचा विद्यार्थी शाळेत जाताना पुस्तकांची बॅग घेऊन जायचा. आजचा विद्यार्थी पुस्तकाच्या बॅगेसोबत तंत्रज्ञान सुद्धा घेऊन जातो आहे. कालचा विद्यार्थी गुरुजींना प्रश्न विचारायचा. आजचा विद्यार्थी गुरुजींना विसरलं आणि गुगलला प्रश्न विचारतो आहे. त्यातही अतिशय महत्त्वाचे, आजचा विद्यार्थी अनेकदा अपयशाला स्वतःच्या अस्तित्वाशी जोडतो.
परंतु कालचा जो विद्यार्थी होता तो अपयश आलं की पुन्हा प्रयत्न करायचा, पुन्हा जिद्दीने उभा राहायचा. कालच्या विद्यार्थ्याला शिक्षण म्हणजे ज्ञान, संस्कार आणि व्यक्तिमत्व निर्मिती वाटायचं. आज शिक्षणाचा अर्थ अनेकाच्या मनात गुण, प्रमाणपत्र, नोकरी आणि पगार इतकाच उरलेला आहे. नोकरी आवश्यक आहे, करिअर आवश्यक आहे, स्पर्धा आवश्यक आहे, परंतु माणूस होणे, माणूस घडविणे आणि त्या माणूस होण्यातून, माणुसकी घडविण्यातून एक समाज घडविणे आणि एक समाज निर्माण करणे हे वर्तमान काळामध्ये अतिशय महत्वाचे आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर माणूस होणे त्याहून अधिक महत्वाचे आहे, तर शिक्षण जर माणसाला संवेदनशील बनवत नसेल, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद देत नसेल, संविधान, भारतीय संविधान समजून घेण्याची बुद्धी देत नसेल, दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव करून देत नसेल, ज्या समाजामध्ये आम्ही राहतो ती सामाजिक व्यवस्था, सामाजिक जाण, त्याची जाणीव आम्हाला करून देत नसेल, अधिकारासोबत कर्तव्याची जाणीव करून देत नसेल, तर त्या शिक्षणाच्या गुणवत्तेचा पुनर्विचार करण्याची आज आपल्यावरती वेळ आलेली आहे किंवा नाही, आदरणीय समाज बांधवांनो, हे आपल्याला ठरवायचे आहे. कारण त्या समाजाचे आम्ही घटक आहोत. त्या सामाजिक व्यवस्थेचा कुठेतरी आम्ही एक मूलभूत पाया आहोत. तेव्हा समाज घडविताना माणूस म्हणून घडणे हे आपल्याला अतिशय महत्वाचे असेल. एक काळ होता, गुरुजी म्हणजे केवळ विषय शिकविणारी व्यक्ती नव्हती. गुरुजी म्हणजे केवळ ही विषय शिकविणारी व्यक्ती नव्हती. गुरुजी म्हणजे व्यक्तिमत्व घडविणारा आधारस्तंभ होता. समाज घडविणारा, त्या समाजातील नागरिकांना घडविणारा तो एक महत्वाचा स्तंभ होता. परंतु काळ बदललं आणि गुरुजीचा रूपांतर गुगलने केव्हा घेतलं हे आम्हाला आज कळेनासं झालं आहे. गुरुजी विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती जाणून घ्यायचे, त्यांच्या अडचणी समजून घ्यायचे, विद्यार्थ्याच्या स्वभावातील बदल ओळखायचे, त्यांना चांगले वाईट समजावून सांगायचे. आजही हजारो शिक्षक निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण शिक्षक वर्गाला किंवा व्यवस्थेला दोष देणे हे अन्यायकारक ठरेल. परंतु शिक्षण व्यवस्थेत वाढलेला प्रशासकीय ताण, शिक्षण व्यवस्थेत वाढलेला प्रशासकीय ताण, स्पर्धा, व्यावसायिक दबाव, वाढती अपेक्षा, पालकांच्या गुणावरचा अतिरेकी आग्रह आणि शिक्षणाचे वाढते बाजारीकरण यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील भावनिक नाते अनेक ठिकाणी कमकुवत होत आहे. पूर्वी प्रश्न होता, माझा विद्यार्थी काय शिकला? माझा विद्यार्थी काय शिकला हा प्रश्न होता. आज अनेकदा प्रश्न बनतो, माझ्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले? दोन प्रश्नामधील अंतर समजा. पूर्वी प्रश्न होता, माझा विद्यार्थी काय शिकला, आणि आज प्रश्न बनतो, माझ्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले. परंतु समाजाने स्वतःला विचारायला हवे, गुणपत्रिकेतील गुण वाढले, परंतु माणुसकीचे गुण वाढले का? गुणपत्रिकेतील गुण वाढले, परंतु माणुसकीचे गुण वाढलेत का? हा प्रश्न
समाजाने विचारायला हवं. शिक्षणाचे झालेले बाजारीकरण, ज्ञानाची किंमत, शिक्षणाची किंमत, अशा परिस्थितीमध्ये शिक्षण हा समाज निर्मितीचा पाया आहे. परंतु जेव्हा शिक्षणाला केवळ बाजारातील वस्तू मानले, बाजारातील एक मोलभाव त्या शिक्षणासोबत केले जाते, तेव्हा प्रश्न निर्माण होतो, शिक्षण सेवा आहे की व्यवसाय? शिक्षण सेवा आहे की व्यवसाय, हा प्रश्न निर्माण होतो. मग अशा परिस्थितीमध्ये खाजगी शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस, स्पर्धात्मक परीक्षा, महागडी फी, विविध प्रकारचे शुल्क, जाहिराती आणि प्रवेशाकरिता स्पर्धा, या स्पर्धांचा परिणाम आज घडीला वर्तमान परिस्थितीमध्ये समाज मनावर होतो आहे, समाजातील मध्यमवर्गीय कुटुंबावर होतो आहे. या समस्यांची जाणीव, या सामाजिक समस्येची जाणीव व्यवस्था कधीतरी समजून घेईल काय? एक विशेष, शिक्षणामध्ये गुणवत्तेला महत्त्व असायलाच हवे. परंतु गुणवत्ता आणि आर्थिक क्षमता यांचा संबंध आज घडीला इतका वाढलेला आहे की गरीब विद्यार्थ्यांची प्रतिभा आर्थिक अडचणीसमोर हरलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्या गरीब कुटुंबातील त्या विद्यार्थ्याचे ते अपयश नाही, ते त्या समाजाचे अपयश नाही. शेतकऱ्यांचा मुलगा, मजुरांचा मुलगा, मोठ्या दुकानदाराची मुलगी, कामगाराचे मूल, ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना देखील मोठी स्वप्ने पाहण्याचा अधिकार आहे. समाजातील शेवटच्या घटकाला सुद्धा स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे. शिक्षणाचे द्वार ही सर्वांसाठी खुले असणे ही केवळ सामाजिक गरज नाही, ती लोकशाहीची मूलभूत आवश्यकता आहे. मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्न निर्माण होतो की कुठे हरविली कालची संस्कारी तरुणाई? कुठे हरविली कालची संस्कारी तरुणाई? आपल्या तरुणाईवर टीका करणे सोपे आहे. आजची पिढी बिघडली आहे, आजच्या मुलांना संस्कार नाहीत, आजच्या तरुणांना समाजाची काळजी नाही, असे म्हणणे अगदी सोपे आहे. परंतु मला वाटते, वैयक्तिक मला वाटते, ही कुठेतरी चूक आहे. महत्वाचा विषय, कधीतरी समाजाने त्या तरुणाईच्या मनाचा आवेश समजून घेतलं का? त्यांचं मन काय म्हणतोय, त्यांच्या भावना काय आहेत, त्यांच्या संवेदना काय आहेत, ते समाजाने कधीतरी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? परंतु आपण स्वतःला कधीतरी हे प्रश्न विचारणे अतिशय महत्वाचे आहे की ही पिढी घडवली कोणी? वर्तमान काळातील जी तरुणाई आहे, या पिढीला घडवलं कोणी? पालकांनी, शिक्षकांनी, समाजाने, माध्यमांनी, की वर्तमान काळातील स्तरीय निम्नस्तरीय राजकीय व्यवस्थेनी, राजकारण्यांनी? राजकीय वातावरणाने, वर्तमान काळातील राजकीय वातावरणाने तरुणाई भरकटलेली आहे, हे सुद्धा म्हणणे कुठेतरी योग्य की अयोग्य, हा आपापलं सद्विवेक आहे, आपापलं मत आहे. परंतु अमुकांनी बिघडवलं, तमुकांनी त्यांचे मार्ग भरकटले, असं म्हणण्यापेक्षा एक समाजातील सुजाण नागरिक, एक समाजातील जागरूक नागरिक म्हणून एक पालक, एक शिक्षक
एक सामाजिक परिवर्तन घडविणारा व्यक्तिमत्व म्हणून, एक समुपदेशक म्हणून आपल्या सुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत. आपण सुद्धा त्या जबाबदाऱ्यांना मागे टाकून पुढे जाऊ शकत नाही. कारण आदर्श पुढील पिढीसमोर आदर्श हा मागील पिढीचाच असतो. मग हा आदर्श कसा असायला हवं, संस्कार कसे असायला हवे, आपण तरुणाईला कशा पद्धतीने घडवायला हवं, असे अनेक प्रश्न कालच्या आणि आजच्या या दोन्ही विद्यार्थी समाजात असलेल्या दोन्ही व्यक्तिमत्वांसमोर आहेत. आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. कारण अतिशय महत्वाचे म्हणजे की आजचा जो तरुण आहे हा वाईट बिलकुल नाही. आजची जी तरुण पिढी आहे ही वाईट नाही. आजची जी तरुणाई आहे ही कुठेही वाईट नाही. मग विषय काय आहे? तर अतिशय महत्वाचं की आजची जी तरुणाई आहे ती अतिशय अस्वस्थ आहे. तो माहितीच्या प्रचंड गर्दीमध्ये उभा आहे. त्याच्यासमोर संधी आहेत, परंतु त्याच वेळी बेरोजगारी, स्पर्धा, सामाजिक दबाव, मानसिक तणाव, अस्थिर भविष्य आणि सततची होत असलेली तुलना. ही तुलना जी आहे हीच कुठेतरी त्याला अस्वस्थ करत आहे. कुठेतरी तुलना करणं हे थांबविणं ही सुद्धा वर्तमान काळाची अतिशय महत्वाची गरज आहे. त्याला केवळ उपदेश नको आहेत. आजच्या तरुणाईला केवळ उपदेश नको आहेत. त्याला एक आदर्श हवा आहे. सोशल मीडिया ही जी सामाजिक माध्यम आहेत, ही सामाजिक माध्यम, ही सोशल मीडिया सामाजिक विघटनाचं माध्यम आहे, सामाजिक विचलनाचं माध्यम आहे की सामाजिक अनुचलनाचं माध्यम आहे, ही समजविण्याची आज गरज आहे. कारण वर्तमान काळ अगर बघितलं तर तंत्रज्ञान हा शत्रू नाही. कारण या तंत्रज्ञानाचा वापर करूनच मी तुमच्या समोर चित्रफित बनवित आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरातूनच मी तुमच्याशी संवाद साधत आहे. मग तंत्रज्ञानाला आम्ही शत्रू म्हणूच शकत नाही. तंत्रज्ञान हा शत्रू नाही. मोबाईल हा शत्रू नाही. मोबाईल हा बिलकुल शत्रू नाही. ती तर वर्तमान काळाची आणि येणाऱ्या भविष्याची अतिशय महत्वाची गरज आहे. सोशल मीडिया हा आपला शत्रू नाही. कारण याच माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधत आहे. मग प्रश्न कोणता आहे? प्रश्न आहे आपण त्याचा वापर कशाकरिता करीत आहोत. त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करीत आहोत. सोशल मीडियाचा वापर आपण सदुपयोगासाठी करीत आहोत की दुरुपयोगाने करीत आहोत. द्वेषमूलक विचारांनी करीत आहोत की समाज घडविण्यासाठी करीत आहोत. अफवा पसरविण्यासाठी करीत आहोत की त्या अफवा थांबविण्यासाठी करीत आहोत. जागृतीकरिता करीत आहोत की तरुणाईंची माथी भडकविण्याकरिता करीत आहोत. लोकशाही मजबूत करण्याकरिता करीत आहोत की समाजामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये फूट पाडण्यासाठी करीत आहोत. समाज घडविण्यासाठी करीत आहोत. तरुणाई घडविण्यासाठी करीत आहोत. एक व्यवस्था घडविण्यासाठी करीत आहोत की नीच आणि अनैतिक राजकारण करण्यासाठी करीत आहोत. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आज एखादा अपूर्ण व्हिडिओ, चुकीची माहिती किंवा भडकाऊ संदेश, आज घडीला एखादा अपूर्ण व्हिडिओ, चुकीची माहिती किंवा भडकाऊ संदेश काही मिनिटातच, काही सेकंदातच सर्व समाजापर्यंत पोहोचतात, सर्व लोकांपर्यंत पोहोचतात. विचार करण्याआधी प्रतिक्रिया येते.
तथ्य तपासण्याआधी निष्कर्ष काढला जातो आणि अतिशय धोकादायक बाब म्हणजे लोकशाहीतील मतभेद अनेकदा वैरात बदलतात. लोकशाहीतील मतभेद अनेकदा वैमनस्य आणि वैरामध्ये बदलतात. मत वेगळे असणे हा लोकशाहीचा दोष नाही. मत वेगळे असणे हा लोकशाहीचा दोष कदापि नाही. परंतु मतभेद सहन न होणे हा लोकशाहीचा धोका आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सामाजिक एकता, सामाजिक अखंडता ही अगर जपायची असेल तर मोबाईल हा जो तंत्रज्ञान आहे याचा वापर समाज जागृतीकरिता वर्तमान काळात करणे अतिशय महत्वाची आणि काळाची गरज आहे. सामाजिकता जपणारा कालचा जो समाज होता आणि सामाजिक दायित्व विसरणारा आजचा जो समाज आहे हाही एक अतिशय गंभीर प्रश्न घेऊन उभा आहे. जुन्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल, शेजारी हा खरोखरच शेजार धर्म जपणारा, पाळणारा आणि आपल्या कुटुंबातील एक अतिशय महत्वाचा घटक होता. आज थोडी त्याची व्याख्या बदललेली आहे, कुठे कुठे पूर्णतःच बदललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेजारी आणि शेजाऱ्याशी संबंध हे आपण कशा पद्धतीने जपायचं. पूर्वी शेजारी हा नातेवाईकासारखा असायचा. एखाद्याच्या घरात एखादी घटना घडली तर त्याला वाटायचं की ही घटना आपल्याच कुटुंबातील आहे, आपल्याच घरातील आहे. त्याला कुटुंबासारखे दुःख व्हायचे. आज परिस्थिती बदललेली आहे. याला दोषी कोण असेल? कारण काय आहे? पूर्वीच्या काळामध्ये लग्न असो, मृत्यू असो, संकट असो, आजार असो किंवा गरिबी असो, या सर्व संकटाच्या काळामध्ये सख्या नातेवाईकापेक्षाही खरा सहकारी हा शेजारीच असायचा. आजही काही ठिकाणी हे गुणधर्म हा शेजार धर्म पाळला जातो. सद्विवेकाने शेजारी आपल्या शेजाऱ्याला आपलं कुटुंब मानतो. परंतु जसजसं काळ पुढे गेला आहे, काही द्वेषमूलक राजकीय वक्तव्यांमुळे आणि भेदाभेदीमुळे ही परिस्थिती आज कुठेतरी बदलत असल्याची जाणीव सामाजिक जागृती जपणाऱ्या, समाजात राहणाऱ्या समाजाला कुठेतरी याची जाणीव होत आहे. हे थांबायला हवं. कारण शेजारी हाच आपला संकटाच्या काळामध्ये सर्वात प्रथम आपला सख्खा नातेवाईक असतो. शेजार धर्म पाळणे ही आज काळाची अतिशय महत्वाची गरज आहे. समाजामध्ये शेजारी पूर्वीच्या काळामध्ये त्या कुटुंबाच्या पाठीशी प्रबळतेने उभा राहायचा. परंतु आज शेजारी कोण हे सुद्धा अनेकांना माहीत नसते. एका इमारतीत राहणारे लोक एकमेकांना ओळखत नाही. दुर्भाग्य आहे. एकाच इमारतीत राहणारे लोक एकमेकांना ओळखत नाही. हे दुर्भाग्य आहे, समाजाचे दुर्भाग्य आहे. समाज माध्यमावर आपण हजारो लोकांशी जोडलेले असतो, पण आपल्या आसपासच्या गरजू माणसाशी जोडलेले नसतो. ही सामाजिक प्रगती की सामाजिक एकाकीपणा हा एक प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीमध्ये आपण आधुनिक झालोत,
परंतु संवेदनशील राहिलो का, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. लोकशाहीची हत्या कोण करीत आहे, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. लोकशाहीची हत्या एका व्यक्तीने किंवा एका संस्थेने होत नाही. लोकशाही कमजोर होते ती हळूहळू जेव्हा नागरिक प्रश्न विचारणे सोडतो, जेव्हा माध्यमे प्रश्न विचारणे सोडतात, जेव्हा सत्तेला प्रश्न विचारणे शत्रुत्व समजले जाते, जेव्हा विरोधकांचा आवाज देशद्रोहाच्या चौकटीत बसवला जातो, जेव्हा समाज विचाराऐवजी व्यक्तिपूजेला अतिशय महत्त्व देतो, जेव्हा मत विकल्या जाते, जेव्हा धर्म, जात, भाषा, प्रांत यांच्या नावावर नागरिकांमध्ये द्वेष पसरविला जातो, तेव्हा लोकशाहीच्या शरीरावर जखमा निर्माण होतात. लोकशाही फक्त मतदानाचा दिवस नाही, तर लोकशाही म्हणजे मतदान, अधिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अधिक प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य, अधिक कायद्याचे राज्य, अधिक समानता व संवैधानिक मूल्य, अधिक स्वातंत्र्य संस्था, अधिक जबाबदार माध्यमे, अधिक जागरूक नागरिक. यापैकी एक जरी घटक दुर्बल झालं तरी लोकशाहीच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. सत्तेच्या लालसेत भडकवली जाणारी माती आणि त्यात भरकटणारा युवा वर्ग, सत्तेच्या लालसेत भडकविली जाणारी माती आणि त्यात भरकटणारा युवा वर्ग, याला जबाबदार कोण आहे? राजकारण हे लोकशाहीचे साधन आहे. राजकारण हे लोकशाहीचे साधन आहे. राजकारण म्हणजे समाजसेवा, धोरण निर्मिती, जनहित आणि सार्वजनिक प्रश्नांचे निराकरण करणारी एक व्यवस्था. परंतु राजकारण जर केवळ सत्ता मिळविण्याचे साधन बनले तर नक्कीच लोकशाहीतील समाज हा धोक्यात येतो, लोकशाही व्यवस्था धोक्यात येते, लोकतंत्राची हत्या होते, लोकशाहीचे चारही स्तंभ हे धराशायी होतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जात विरुद्ध जात, धर्म विरुद्ध धर्म, भाषा विरुद्ध भाषा, प्रांत विरुद्ध प्रांत, प्रदेश विरुद्ध प्रदेश, गरीब विरुद्ध गरीब, मग अशा संघर्षामध्ये हा जो संघर्ष निर्माण होतो, मग अशा संघर्षामध्ये जिंकतो कोण, हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न पुन्हा निर्माण होतो. की अशा संघर्षामध्ये हा जो संघर्ष निर्माण होतो, अशा संघर्षामध्ये जिंकतो कोण? मग या निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नावर विचार कोण करेल? विचार करण्याची जी गरज आहे ही समाजाला आहे, व्यवस्थेला आहे, कुणाला आहे, हा एक प्रश्न निर्माण होतो आहे. तरुणांच्या हातात पुस्तक असायला हवे, दगड नाही. तरुणांच्या हातात पुस्तक असायला हवे, दगड नाही. तरुणांच्या हातात संविधानाची शिकवण असायला हवी, त्याच्या हृदयात संविधानाच्या मूल्यांचे बीजारोपण व्हायला हवे. तेव्हाच कुठे भारतीय समाज, भारतीय नागरिक, भारतीय शहर, भारतीय खेडी घडतील. वाचनांची आवड वर्तमान काळामध्ये तरुणांच्या मनामध्ये निर्माण करणे ही अतिशय महत्वाची बाब आहे, गरज आहे, काळाची गरज आहे. वाचनाच्या आवडीतून तरुणांच्या डोळ्यामध्ये भविष्याची स्वप्ने असायला हवी, भारत घडविण्याची स्वप्न असायला हवी, देश घडविण्याचे स्वप्न असायला हवी, स्वप्न घडविण्याचे स्वप्न असायला हवे. तर तरुणांच्या मनात द्वेषाची आग नसावी, कदापि नसावी. द्वेष हा देश नष्ट करतो, द्वेष हा देश नष्ट करतो, द्वेष हा देश घडवित नाही, द्वेष हा समाज घडवित नाही, मतभेद हे समाज निर्माण करीत नाही, मनभेद ही माणुसकी घडवित नाही.
म्हणून आम्हाला अगर पुढाकार घ्यायचा असेल, एक आदर्श समाज निर्माण करायचा असेल, तर द्वेष नष्ट करून, या व्यवस्थेतील द्वेष नष्ट करून, या समाजातील द्वेष नष्ट करून आम्हाला एक अखंड भारत, अखंड राष्ट्र, अखंड देश, अखंड युवा आणि जागृत भारत, जागरूक नागरिक, जागरूक भारतीय नागरिक आम्हाला घडवायचे आहे. अशा परिस्थितीमध्ये ही जबाबदारी स्वीकारेल कोण? हा सर्वात कठीण प्रश्न आहे. पालक स्वीकारेल? तर याचे उत्तर नक्कीच होय असेल. ही जबाबदारी त्या कुटुंबातील पालकांना स्वीकारावी लागेल. कारण जेव्हा त्यांचा पाल्य शिक्षण व्यवस्थेमध्ये असतो, शिक्षणामध्ये असतो, शैक्षणिक प्रवासामध्ये असतो, मग जेव्हा तो सामाजिक व्यवस्थेमध्ये येतो, सामाजिक प्रवासामध्ये येतो, हे संस्काराचे धडे कुटुंबातील पालकांनी आपल्या पाल्यांना शिकविणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. ही आज काळाची गरज आहे. कारण कुटुंबातूनच तो समाजामध्ये जातो, समाजातून तो सामाजिक जीवनामध्ये येतो आणि सामाजिक जीवनातून तो एका व्यवस्थेमध्ये जातो आणि त्या व्यवस्थेतूनच तो माझा राज्य, माझा देश, माझा समाज हा विचार करायला सुरुवात करतो. यामध्ये माध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. ही जी सामाजिक माध्यमं आहेत, प्रसार माध्यमं आहेत, वृत्तवाहिन्या आहेत, वार्ताहर असतील, माझे पत्रकार मित्र असतील, संपादक असतील, विविध वृत्तवाहिन्यावर, विविध प्रकारच्या वृत्तवाहिन्यांवर जे अँकरिंग करतात, त्यांना सुद्धा माझा संदेश आहे की तुम्ही देश घडविण्यासाठी अँकरिंग करा. तुम्ही देश घडविण्याकरिता प्रसार माध्यमांसमोर व्यक्त व्हा. तुम्ही भारत घडविण्याकरिता वृत्तपत्रामध्ये लिहा. तुम्ही समाज घडविण्याकरिता पुढे या, पुढाकार घ्या. तुम्ही द्वेष पसरविण्याकरिता येऊ नये. आज मीडियाने आपली नैतिकता गहाण ठेवलेली आहे. हा माझा प्रत्यक्ष आणि सत्य आरोप आहे आणि तथ्यावर आधारित आरोप आहे. वर्तमान काळातील आम्ही जेवढे प्रायव्हेट्स न्यूज म्हणजे खाजगी ज्या वृत्तवाहिन्या अगर आम्ही बघितल्या तर नैतिकता गमावलेली आहे. याचा संताप आज तरुणाईला याचा संताप अनावर होतो आहे. काय करताय तुम्ही? लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून माध्यमांकडे आम्ही बघतो, परंतु लोकशाहीचा हा जो चौथा आधारस्तंभ आहे, हाच आधारस्तंभ आज ढासळलेला आहे. त्याच्यामुळे या देशाची इमारत द्वेषावर आधारित बनल्यासारखी होत आहे. मग द्वेष अगर तुम्ही पसरवत आहात तर तुम्ही देश केव्हा घडवणार आहात? माझा वृत्तवाहिन्यांना, त्यांच्या अँकर्सला, प्रसार माध्यमांना, वृत्तपत्रांना, संपादकांना आणि माझ्या आदरप्रिय, आदरणीय पत्रकार महोदयांना, माझ्या वार्ताहर मित्रांना माझा प्रश्न आहे की त्यांनी सुद्धा ही भावना आपापल्या संपादकीय लेखाच्या माध्यमातून, आपापल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून, आपापल्या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून ही भावना राजकीय व्यवस्था आणि जे सत्ताधीश त्यांना हे करायला उकसवत आहेत त्यांना हा प्रश्न विचारायला हवा. त्यांच्यासमोर हा गंभीर प्रश्न मांडायला हवा. कारण तुम्ही द्वेष पसरविण्यासाठी नाही तर तुम्ही देश घडविण्यासाठी तुमची भूमिका अतिशय महत्वाची आहे. जबाबदारी स्वीकारणार कोण? तरुणाईची जबाबदारी वर्तमान काळामध्ये अतिशय मोठी आहे आणि महान आहे. त्यांची स्वतःची जबाबदारी ही कुठेतरी त्यांना एका प्रश्नार्थक
अवस्थेमध्ये त्यांना उभं करून ठेवलेलं आहे. त्यांच्या जबाबदारीने त्यांना प्रश्नार्थक अवस्थेमध्ये उभे करून ठेवलेलं आहे. मग याचं अंतिम उत्तर काय? आपण सर्व ज्या समाजामध्ये आम्ही राहतो, आपण सर्व याचा विचार करायलाच हवा की याचं अंतिम उत्तर काय आहे. कारण समाज म्हणजे दुसरं तिसरं कुणी नाही. समाज म्हणजे आपण. राजकारण म्हणजे केवळ राजकीय प्रश्न नाही. राजकारण म्हणजे केवळ राजकीय प्रश्न नाही. राजकारण म्हणजे आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या सार्वजनिक निर्णयाची एक प्रक्रिया आहे. राजकारण म्हणजे आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या सार्वजनिक निर्णयाची एक प्रक्रिया आहे. माध्यमे म्हणजे केवळ टीव्हीवरील अँकर नाहीत. माध्यमे म्हणजे सत्य जनतेसमोर आणण्याची लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभातील जो एक महत्वाचा घटक आहे, त्यांची मोठी जबाबदारी आहे. आणि नागरिक म्हणजे केवळ मतदार नाही. आणि नागरिक म्हणजे केवळ मतदार नाही. नागरिक म्हणजे लोकशाहीचा मालक आहे. नागरिक म्हणजे लोकशाहीचा रक्षक आहे. वृत्तवाहिन्या, मीडिया, संपादक, पत्रकार आणि वार्ताहर, आज घडीला तुम्हाला माझा प्रश्न आहे, कुठे आहात तुम्ही? हा प्रश्न आहे माझा तुम्हाला की तुम्ही कुठे आहात? पत्रकारिता ही लोकशाहीचा महत्वाचा आधारस्तंभ. पत्रकाराचा प्रश्न सत्तेला अस्वस्थ करू शकतो. तो प्रश्न समाजासाठी आवश्यक असतो. पत्रकाराचे काम सत्तेची स्तुती करणे नाही. तर पत्रकाराचं काम काय आहे? सत्तेची स्तुती करताना आम्ही विचलित तर होत नाही ना? किंवा समाज विचलित तर होत नाही ना? याचा विचार करणे अतिशय महत्वाचं आहे. पत्रकाराचं कर्तव्य एखाद्या व्यवस्थेला लक्ष्य करणे नाही, एखाद्याला समाजाला लक्ष्य करणे नाही, किंवा एखाद्या नागरिकाला लक्ष्य करणे नाही. तर पत्रकारांचं कर्तव्य आहे की सत्याला समोर आणणे. एखाद्या पक्षाला सुद्धा तुम्ही लक्ष्य करू नये. तुम्ही सत्य समोर आणायला हवं. यातच वृत्तवाहिन्या असतील, वृत्तसंस्था असतील, यातच त्यांचे खरे कर्तव्य आहे. सत्य शोधणे, तथ्य तपासणे, प्रश्न विचारणे, दुर्बलांचा आवाज मांडणे आणि जनतेला माहितीच्या आधारे विचार करण्यास सक्षम बनविणे, हा प्रसार माध्यम, वृत्तवाहिन्या, वृत्तसंस्था आणि आदरणीय पत्रकार महोदय, हे यांचे कर्तव्य आहे. आज आम्ही बघतो आहोत टीआरपी. या टीआरपीच्या नादामुळे विविध वृत्तवाहिन्या द्वेष पसरवितात, खोटी माहिती पसरवितात. व्हायरल जे कंटेंट आहेत आणि बातम्यांचा जो सनसनाटीपणा आहे, त्यांच्या आपसातील वाढलेली जी स्पर्धा आहे, तर पत्रकारितेच्या मूळ मूल्यांवर या सर्व घटनांमुळे, या टीआरपीच्या नादामुळे एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. परंतु या सर्व वागणुकीमुळे वृत्तवाहिन्यांच्या, वृत्तसंस्थांच्या, वृत्तपत्रांच्या या सर्व वागणुकीमुळे नुकसान कुणाचे होते? एकंदरीत समाजाचं नुकसान होते. हा समाजाचं मोठं नुकसान आहे. संपूर्ण समाजाचं नुकसान होतो आहे याच्यामुळे. एक चुकीची बातमी
हजारो लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण करते. एक चुकीची बातमी हजारो लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण करते आहे. शक्यता आहे, असं होऊ शकते. परंतु एक सत्य बातमी देशाला न्याय मिळवून देऊ शकते, देशातील करोडो नागरिकांना न्याय मिळवून देऊ शकते. ही वास्तविकता आहे. म्हणून माध्यमांनी स्वतःलाच विचारलं पाहिजे, मी बातमी विकत आहे की सत्य सांगत आहे. माध्यमांनी स्वतःलाच विचारलं पाहिजे, मी बातमी विकत आहे की मी सत्य समाजासमोर मांडत आहे, मी सत्य सांगत आहे. असे अनेक प्रश्न आहेत. अशाच प्रश्नांना घेऊन तरुणाई ही अस्वस्थ आहे. अशा अनेक प्रश्नांना घेऊन आजची तरुणाई अस्वस्थ आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आदरणीय जो पालक आहे त्यांना सुद्धा माझी एक विनंती आहे, मुलांना केवळ सुविधा देऊ नका, त्यांना दिशा द्या. तुम्ही दिशादर्शक बना, तुम्ही मार्गदर्शक बना त्यांचे. आपण मुलांना चांगले कपडे देतो, चांगली शाळा देतो, मोबाईल देतो, क्लासेस लावतो, महागडी फी भरतो. परंतु या सर्वापेक्षा महत्वाचे आहे की आपण मुलांसोबत वेळ किती घालवतो. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ज्या मुलांसाठी आम्ही आपले जीवाचे रान करतो, सर्व काही करत असल्याचे आम्ही भासवितो, परंतु त्या मुलांना आम्ही वेळ देतो किती, हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यांच्या मनात काय चालले आहे, मुलाच्या मनामध्ये काय चालले आहे, कधी हा प्रश्न आम्ही विचारला का? त्यांनी आज काय शिकले, यापेक्षा आज तुला काय जाणवले, हा प्रश्न आम्ही कधी मुलाला विचारला का? शाळेत जेव्हा तो जातो आणि शाळेतून जेव्हा तो येतो, त्याची मानसिकता, त्याची मनस्थिती कशा प्रकारची आहे, याचा कधी आम्ही ध्यास घेण्याचा प्रयत्न केला का? हे असे अनेक प्रश्न जबाबदारीने पालकांनी स्वतःला सुद्धा विचारायला हवे. या माध्यमातून आपल्याला तरुणाईला पुढे न्यायचं असेल, अस्वस्थ तरुणाईला स्वस्थ बनवायचं असेल, तर मुलांना फक्त मोठे व्हा हे सांगण्याऐवजी एक उत्कृष्ट माणूस व्हा हे सांगण्याची आज गरज आहे. एक उत्कृष्ट माणूस व्हा हे सांगण्याची आज गरज आहे. गुण कमी पडले तर पुन्हा मिळवता येतात, पैसा गेला तर पुन्हा कमावता येतो, पद गेले तर पुन्हा मिळवता येते, परंतु माणुसकी हरविली तर ती पुन्हा मिळविणे सर्वात कठीण असते. शिक्षकांनो, तुमच्या हातात केवळ खडू नाही, तर वर्तमान काळातील उज्ज्वल भारताचं भविष्य आहे. शिक्षकांनो, तुम्ही या समाजाचे भविष्य निर्माते आहात. माझ्या आदरप्रिय जो शिक्षक वर्ग आहे, त्या शिक्षक वर्गाच्या एका वर्गात 40, 50 किंवा 100 विद्यार्थी शिकतात, उभे असतात, बसतात. त्यांना कदाचित वाटेल की तुम्ही फक्त एक धडा शिकवत आहात, परंतु असे नाही. त्या धड्यातून एक विद्यार्थी तुम्ही घडवत आहात. तुम्ही निव्वळ धडा शिकवत नाही, तर विद्यार्थ्यांचे संपूर्ण आयुष्य त्या धड्याच्या माध्यमातून तुम्ही बदलू शकता. म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षक जेव्हा आम्हाला शिकवतो, तर त्या शिक्षकाच्या शिकवणुकीकडे अतिशय कटाक्षाने लक्ष केंद्रित करणे हे आवश्यक आहे.
शिक्षक आम्हाला काय शिकवित आहेत, आमचे गुरुजन आम्हाला काय सांगत आहेत, हे समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. माझ्या आदरप्रिय विद्यार्थी मित्रांना माझा एक संदेश आहे की तुम्ही फक्त परीक्षेची तयारी करू नका. परीक्षेची तयारी म्हणून तुम्ही शिकू नका. स्पर्धेच्या या युगामध्ये तुमची स्पर्धा तुमच्या स्वतःशी आहे, इतरांशी नाही. मग अशा परिस्थितीमध्ये पालकांनी म्हटलं किंवा कुटुंबांनी म्हटलं म्हणून मी शिकत आहे, हा विचार आपल्या मनामध्ये तुम्ही बाळगू नका. तुम्ही तयारी करा स्वतःला घडविण्यासाठी, स्वतःचं समाज घडविण्यासाठी, स्वतःचं गाव, स्वतःचं शहर, स्वतःचं राज्य, स्वतःचा देश घडविण्यासाठी, एक भारत घडविण्यासाठी. ही तयारी तुम्ही करायला हवी. जीवनासाठी तुम्ही स्वतःला तयार करा. प्रश्न विचारायला शिका. सहमती असहमती व्यक्त करायला शिका. दुसऱ्याचा सन्मान करायला शिका. आणि अतिशय महत्वाचं, संविधानाची, भारतीय संविधानाची मूलभूत शिकवण आणि त्या संविधानातील उद्देशिका, त्याचे आपल्या जीवनात महत्व, हे सर्व समजून घेत भारत घडविण्यासाठी तुम्ही शिका. कारण तुम्ही या उज्ज्वल भारताचं उज्ज्वल भविष्य आहात. माझ्या आदरप्रिय तरुण मित्रांनो, माझ्या आदरप्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देश घडविण्यासाठी शिका. तुम्ही समाज घडविण्यासाठी शिका. तुम्ही अखंड राष्ट्र घडविण्यासाठी शिका. या माध्यमातून आदरप्रिय जे माझे शिक्षक आहेत, आदरणीय जे माझे गुरुजन आहेत, आदरणीय माझा तरुण मित्र असेल, माझा आदरप्रिय विद्यार्थी असेल, आदरणीय पालक महोदय असतील, त्या सर्वांना या माध्यमातून माझी विनंती आहे. वर्तमान काळामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबातील बालक अवस्थेतील असेल, पिढीफला अवस्थेतील असेल, तरुण अवस्थेतील असेल, परंतु तुम्हाला तुमचं पाल्य घडवायचं असेल, तर नक्कीच सर्वप्रथम तुम्हा सर्वांना पुढाकार घ्यावा लागेल. ही जबाबदारी माझी सुद्धा आहे. मी सुद्धा एक पालक आहे आणि मी सुद्धा या समाजातील एक घटक आहे. मला सुद्धा समाज घडविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. कारण मला माझा देश प्रिय आहे, मला माझा देश अतिशय प्रिय आहे, माझा भारत मला प्रिय आहे, माझा भारत माझा जीव आहे. मग अशा परिस्थितीमध्ये उज्ज्वल भारताचं भविष्य अगर आम्हाला घडवायचं असेल, तर या माध्यमातून नक्कीच आम्हाला तयारी करावी लागेल. कारण आजची जी तरुण पिढी आहे ती खरी देशभक्त आहे. आणि ही देशभक्त पिढी जे प्रत्येक नागरिकांच्या सन्मानासाठी उभी राहते, अशा परिस्थितीमध्ये तिला उत्कृष्ट मार्गदर्शन करीत, योग्य काय आहे हे समजावून सांगत, त्यांना घडविणे, त्यांचे संस्कार रुजविणे ही आमची सुद्धा जबाबदारी आहे. ती जबाबदारी, तो सामाजिक दायित्व आम्हाला पार पाडावं लागेल. ती सामाजिक जाणीव आम्हाला जपावी लागेल. कारण आजच्या तरुणाईकडे ऊर्जा आहे, आजच्या तरुणाईकडे तंत्रज्ञान आहे, ज्ञान मिळविण्यासाठी अमर्याद साधने आहेत, ती जगाशी जोडलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये या तरुणाईला ऊर्जेच्या द्वेषमूलक राजकारणात आपण जडू द्यायचे का? हा माझा एक गंभीर प्रश्न आहे, अतिशय गंभीर प्रश्न आहे.
जी तरुणाई ऊर्जावान आहे, जिच्याकडे तंत्रज्ञान आहे, जिच्याकडे ज्ञान मिळविण्याची अमर्याद साधने आहेत, ती जगाशी जोडलेली आहे. मग अशा तरुणाईला द्वेषात्मक राजकारणाच्या जाळ्यात फसवू द्यायचं का? हा माझा अतिशय गंभीर प्रश्न आहे. त्यांना फसू द्यायचं नाही आहे आपल्याला, त्यांना बाहेर काढायचं आहे, त्यांना घडवायचं आहे. मी अतिशय रोखठोक आणि अतिशय गंभीरपणे बोलू शकतो, परंतु मला या चित्रफितीच्या माध्यमातून मला त्या वळणावर जायचं नाहीये. काही राजकारणी तरुणाईची माथी भडकवतात. शेवटच्या घटकातील जो कुटुंब आहे त्याच्या तरुणाला शैक्षणिक मार्गावर येऊ देत नाही, त्यांना शिक्षण घेऊ देत नाही, त्यांच्या मनामध्ये द्वेष पसरवितात, द्वेषाचे जाळे निर्माण करतात, द्वेषाच्या माध्यमातून त्याला कुठेतरी नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. अरे परंतु तुम्ही हा विचार का करत नाही की एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, तो त्या आजचा जो तरुण आहे तो तरुण त्या कुटुंबाचा एक आधार आहे आणि तुम्ही त्याला त्या कुटुंबाचा आधार बनू द्या. तुम्ही त्याची माती भडकवून, तुम्ही त्याला वाम मार्गावर नेऊन, त्याला चुकीच्या मार्गावर नेऊन तुम्ही एका कुटुंबाचा नाश करीत आहेत आणि त्या तरुणाचं भविष्य तुम्ही उद्ध्वस्त करीतात. अरे परंतु असे अनेक तरुण आहेत ज्यांचं भविष्य तुम्ही उद्ध्वस्त करीतात. हा भविष्य उद्ध्वस्त करताना तुम्ही कुठेतरी देश उद्ध्वस्त करीत आहात याची तुम्ही जाणीव का बरं बाळगत नाही? याची जाण तुम्हाला का बरं नाही? राजकीय व्यवस्थेतील आदरणीय महोदयांना माझा हा प्रश्न आहे की ही कुठपर्यंत तुम्ही चालवणार आहात आणि कुठपर्यंत त्या शेवटच्या घटकातील मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणाईंनी, त्याच्या पालकांनी हे सर्व सहन करावे? हे कुठपर्यंत सहन करावं त्यांनी? आणि शेवटी त्या तरुणाचा भविष्य काय, त्याच्या कुटुंबाचा आधार काय, त्याच्या कुटुंबाचा येणारा जो काळ आहे त्याचा कुटुंबाचा आधार कोणीतरी आहे का? हे सर्व कशासाठी आपण करीत आहोत? निव्वळ आणि निव्वळ सत्तेच्या लालसेसाठी, सत्तेच्या प्राप्तीसाठी. चूक आहे हे, नका करू हे. सत्ता लोकशाहीच्या मार्गानेच प्राप्त करा, सत्ता लोकशाहीच्याच मूल्यावर प्राप्त करा, सत्ता संविधानाच्या मूल्यावरच प्राप्त करा. संविधानाची मूल्य पायदळी तुडवू नका. गरिबीतून निघालेला जो एक तरुण आहे त्याला ही जी झड पोहोचत आहे त्याला विचारा की भरकटलेली जी तरुणाई आहे त्या भरकटलेल्या तरुणाईच्या कुटुंब आज कोणत्या उंबरट्यावर आहे, कुठे आहे, हे विचारा त्यांना, त्याच्या कुटुंबाला विचारा. तर आदरणीय राजकीय व्यवस्थेला माझी नम्रपणे विनंती आहे, खरोखरच तुम्हाला देश घडवायचा असेल, समाज घडवायचा असेल आणि खरोखरच नैतिकतेच्या आधारावर, नीतिमत्तेच्या आधारावर तुम्ही स्वतःला सत्ताधीश म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असाल तर सर्वप्रथम तरुणाईंची माती भडकवणे बंद करा. त्यांना द्वेष घडविण्यासाठी नाही तर देश घडविण्यासाठी त्यांना पुढे न्या. तेव्हाच या उज्ज्वल भारताचं उज्ज्वल भविष्य आम्ही घडविणार आहोत. विविध समस्या आहेत आज भारतामध्ये. बेरोजगारीने कळस गाठलेला आहे, शिक्षण व्यवस्था रसातळाला गेलेली आहे, शिक्षणाचे बाजारीकरण झालेले आहे, गरीब कुटुंब आपल्या मुलांना शिक्षण पूर्णतः देऊ शकत नाही, जिल्हा परिषदेच्या शाळा संपत आलेल्या आहेत. बाजारीकरणामुळे जो अतिशय शेवटच्या घटकातील जो कुटुंब आहे तो आपल्या मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकत नाही. क्वालिटी एज्युकेशन संपलेला आहे. राईट टू एज्युकेशन हा फक्त नावापुरती उरलेला आहे, ही व्यवस्थाच फक्त नावापुरती राहिलेली आहे. असे अनेक प्रश्न आहेत. प्रश्न विचारण्यासाठी भूमिका ही समान असावी, परंतु
ही समान भूमिका ठेवताना किंवा या समान भूमिकेमध्ये असताना अनेक प्रश्न आमच्या स्वतःच्या मनामध्ये निर्माण होतात. एक भीती निर्माण होते की प्रश्न विचारलं, अभिव्यक्तीचा आम्ही वापर केला तर कुठे आम्ही चुकणार तर नाही ना, हा सुद्धा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतो. आदरणीय सर्व मान्यवरांना या माध्यमातून माझी एकच विनंती आहे, राष्ट्राचा अभिमान बाळगा, जसं मी बाळगतो आहे. मला माझा भारत खूप प्रिय आहे, खूप प्रिय आहे. राष्ट्रप्रेमाचा अर्थ दुसऱ्या नागरिकाचा द्वेष कदापि नाही. राष्ट्रप्रेम म्हणजे द्वेष नाही. राष्ट्रप्रेमाचा अर्थ दुसऱ्या नागरिकाचा द्वेष कधीच नाही, हे आम्ही लक्षात घ्यायला हवं. आपलं भविष्य, आजच्या तरुणाईने आपलं भविष्य एखाद्या नेत्याच्या हातात कदापि देऊ नये. तुमचं भविष्य तुमच्या शिक्षणात आहे, तुमच्या विचारात आहे, तुमच्या कष्टात आहे, तुमच्या विवेकात आहे. कारण राजकारण हा कधी कुणाला जागृत होऊ देईल काय, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. कधी कधी उच्च शिक्षितांना, जे उच्च शिक्षित आहेत, त्यांनाही राजकारणात अतिशय महत्वाचं स्थान मिळालेलं नाहीये, नाहीच मिळालंय. खंत आहे ही. मी नेहमी एक शब्द बोलतोय, किस्मत से गधे गुलगुले खा रहे और शायने झकोले खा रहे. का बरं बोलत असेल? खतखत आहे आणि खंत आहे. असो, वर्तमान तरुणाईला माझी विनंती आहे, तुम्ही शिक्षणात पुढे जा, शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करा, आरोग्य क्षेत्राकडे वळा, तंत्रज्ञान शेतीकडे वळा. तुम्ही ग्रामीण विकास व्यवस्थेचा तुम्ही पाया बना, शहरी विकास व्यवस्थेचा तुम्ही आधार बना. हीच लोकशाहीची योग्य दिशा आहे. कारण या देशाचा उज्ज्वल भविष्य आणि महत्वाचा पाया तुम्ही आहात. या माध्यमातून मी जो काही माझ्या सद्विवेकाने, माझ्या बुद्धीने मी तुमच्याशी संवाद साधण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, एखाद्याच्या मनाला कुठेतरी लागलं असेल, वाटलं असेल, तर मी आधीच तुम्हाला क्षमा मागितलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य माझं तुम्हाला एवढंच आहे, या चित्रफितीच्या माध्यमातून, या संदेशाच्या माध्यमातून आदरणीय पालक, आदरणीय गुरुजन, आदरणीय शिक्षक वर्ग, आदरणीय विद्यार्थी मित्र, आदरणीय माझा तरुण मित्र, आदरणीय तरुणाई आणि विशेष म्हणजे आदरणीय राजकीय व्यवस्था आणि आदरणीय माझे राजकीय क्षेत्रातील माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून, या चित्रफितीच्या माध्यमातून माझं तुम्हाला एक जाहीर विनंती आहे, या आम्ही सर्व देश घडविण्यासाठी पुढाकार घेऊ. आम्ही या भारताचं उज्ज्वल भविष्य, उज्ज्वल तरुणाई घडविण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. आम्ही द्वेषाला बाजूला करू, द्वेषाला बाजूला सारत आम्ही देश घडवू. आपण आपलं शहर घडवू, आपलं गाव घडवू, ग्रामीण विकास व्यवस्थेचा आम्ही पाया बनवू, शहरी विकास व्यवस्थेचा आम्ही आधार बनवू. या माध्यमातून एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. कुठे काही माझं चुकलं असेल तर मला माफ करा. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांची क्षमा मागतो आहे. माझ्यासाठी तुम्ही सर्व आदर्श आहात आणि तुम्हा सर्वांचे आदर्श घेत मी या माध्यमातून आज तुमच्याशी संवाद साधत आहे. तुम्ही सर्व माझे मार्गदर्शक आहात आणि तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनातूनच आणि मार्गदर्शक व्यवस्थेतूनच मी एक संकल्प केलेला आहे आणि तो संकल्प मी सिद्धीपर्यंत पोहोचविण्याचा माझा कसोशीने प्रयत्न राहील. आपण सर्व मला प्रिय आहात. या आपण सर्व मिळू आणि सर्व मिळून
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, या देशातील सर्व सुफी संत होऊन गेलेले असतील, या जगातील सर्व जे संत ऋषी महात्मे सुफी आहेत आणि या देशातील जे थोर महापुरुष आहेत त्यांचे विचार, त्यांचा आदर्श घेऊन या आम्ही सर्व एक संस्कारी तरुणाई आदर्श भारत घडवूया. या माध्यमातून हीच आपल्या सर्वांना मी जाहीर विनंती करतो आहे, नम्रतेची विनंती करतो आहे आणि आपल्या सर्वांची इथे मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.